श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तर आता वाजले सकाळचे 5:30 आणि आज जरा लवकरच जाग आली आहे. जाग आली तर म्हटलं कामं पण आवरून घेऊया. तर अगोदर चहा करायला ठेवली, आंघोळ वगैरे झाली आणि दूध गरम करायला घेतलं. तर दूध दूध हे रात्रीच आमच्या इथं येतं. दूध घेऊन मी चहा वगैरे करून घेतली, सगळे कामं आवरून घेतले. आवरल्यानंतर म्हटलं आज कपाट पण आवरून घेऊया, कारण कपाट खूप जास्त कपडे आहेत आणि ते अस्ताव्यस्त सगळे झाले होते. म्हणजे लहान मुलं घरामध्ये असले का पसारा खूप जास्त होतो. कपाट किती पण सेट करा, त्या आठवड्याभरामध्ये परत तसं तसं होणारच. तर म्हटलं हो उद्या आपण एकदा परत आवरून घेऊया. तर एकटी कशी आवरणार म्हणून घेतलं होतं सोबतीला शीतलला, आणि शीतलने खूप जास्त माझी मदत केली होती. तर शीतलने जास्त करून कपड्यांच्या घड्या वगैरे घालून कपाटामध्ये तिने लावल्या आणि मी फक्त बसून कपड्यांच्या घड्या घातल्या. तर हिला व्हिडिओमध्ये यायला काय आवडत नाही म्हणून तिला जास्त काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही, ती लगेच साईडला होत होते. तर मग कपाट करायला सेट करायला आम्हाला गेले 2-2.5 तास. ते करून झाल्यानंतर ही रांगोळी राहिली होती अर्धवट करायची, हिला पूर्ण केली. तर ही रांगोळी बघा किती सुंदर आहे. तरी आता तुम्हाला माहितीच आहे का मार्गशीर्षचे गुरुवार चालू आहेत मार्गशीर्ष महिन्याचे, आणि चौरंगावरती अथरायला ही रांगोळी लागतेच. मी या रांगोळीचा बिझनेससुद्धा करते. मॅट रांगोळी, उलन रांगोळी म्हणतात त्याला. त्याचा बिझनेससुद्धा करते, पण तो फक्त मिशोवर त्याच्यासाठी, कारण यूट्यूबवरती टाकायला माझ्याकडे दुसरा मोबाईल नंबर नाही आहे आणि पर्सनल व्हॉट्सअपवरून आपण हा बिझनेस करू शकत नाही, तुम्हाला पण माहिती. जेव्हा मी नंबर घेईल तेव्हा बिझनेस पण चालू करणार आहे यूट्यूबवरती पण. तर आजचा दिवस खूप असा छान गेला आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. संध्याकाळचे 6:30 वाजले आणि स्वामीला नैवेद्य दाखवला आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते.